पहिलं बक्षीस आयुष्यात कुठलं मिळालेलं आठवतंय का काही किस्सा? परभणीजवळ आमच्या हिंगोलीला बेंडे एकांकिका स्पर्धा म्हणून होतात. अच्छा. चक्रव्यूह नावाची आम्ही एक एकांकिका केली होती आणि त्याच्यात डोंबाऱ्याच्या मुलाचा मी रोल केला होता आणि तेव्हा माझं वय फक्त 7 वर्ष होतं आणि त्याच्यात मला असा रोल करायचा होता की डोंबाऱ्याचा तो मुलगा उपाशी आहे 3-4 दिवस आणि त्याची गरोदर आई तरीसुद्धा खेळ करते कारण मुलगा उपाशी आहे. तर मला त्या दिवशी रात्री 101-102 ताप होता. रात्री 3:30 वाजता आमच्या एकांकिकांचा नंबर लागला. तेव्हा मी अक्षरशः ग्लानीत होतो, मला काही कळत नव्हतं काय बोलायचं आहे. पण असंच झालं, स्टेजवरती गेलो आणि परफॉर्म केल्यानंतर कालिदास कुलकर्णी म्हणून मराठवाड्यातले खूप मोठे कलाकार आहेत, खूप मोठे दिग्दर्शक आहेत. तर त्यांनी सकाळी 7 वाजता बक्षीस समारंभ सुरू झाला, मला कडेवर घेतलं आणि मला म्हणाले की मराठवाड्यातल्या रंगभूमीचं नाव हा पुढे खूप मोठं करेल संकर्षण. आणि त्यांना राज्यनाट्य स्पर्धेमध्ये दिग्दर्शक म्हणून मिळालेली पहिली ट्रॉफी त्यांनी मला दिली आणि मला म्हणाले की आजचे 1 ते 10 असे विजेते तूच आहेस, दुसरा कुठलाही वा 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 वा. तर अभिजितकडे आता मी येणार आहे. अभिजित इथे बसलेले आहेत, त्यांना पण मला विचारायचं आहे की पहिलं बक्षीस आठवतंय का आपल्या आयुष्यातलं? NCC मध्ये मी होतो माझ्या कॉलेजच्या वर्षांमध्ये आणि त्याच्यामध्ये रिपब्लिक डे कॅम्प हा फार महत्त्वाचा मानला जातो. 26 जानेवारीला दिल्लीमध्ये राजपथावर जी परेड होते त्यामध्ये जे मिलिटरीचे अनेक ट्रूप्स सहभाग घेतात त्यापैकी NCCचा सगळ्या देशामधल्या राज्यांमधून सिलेक्टेड मुलांचा एक ट्रूप जात असतो, ज्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं 2004ला. आणि तिथे गेल्यानंतर अजूनही 2 गट असतात, एक कल्चरल म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम करणारे आणि संचलन करणारे. त्यापैकी सांस्कृतिक कार्यक्रमांचं अँकरिंग करण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि मी NCC इंडियाला रिप्रेझेंट करायचो, त्यामुळे त्याला मास्टर ऑफ सेरेमनी असं म्हणायचं आणि तेव्हाचा सर्वोत्कृष्ट मास्टर ऑफ सेरेमनीचा पुरस्कार मला मिळाला होता. त्यामुळे माझ्यासाठी तो पुरस्कार एक खूप प्रोत्साहन देणारा होता की आपण या क्षेत्रातही काहीतरी करू शकतो, त्यामुळे तो पुरस्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा. वा वा वा. आता आपण राधिकाकडे येऊयात. तुमचं बक्षीस काय होतं पहिल्या आयुष्यात मिळालेलं? मी 2रीत असताना सुवाच्या अक्षरासाठी एक काय जे बक्षीस असतं, तर ते बक्षीस मला मिळालं होतं. आणि मला स्वतःला लहानपणापासून स्टेशनरी खूप आवडते आणि त्यावेळेला मला एक कंपास पेटी मिळाली होती आणि त्याच्यामध्ये कर्कटक, पट्टी आणि खोडरबर वगैरे अशा सगळ्या वस्तू होत्या. आणि माझ्या आईबाबांनी ती काढून घेतली होती माझ्याकडनं, कारण त्याच्यामध्ये ते कर्कटक वगैरे सगळ्या वस्तू होत्या की ज्या 2रीत वापरण्यासाठी योग्य नव्हत्या. असं ते माझं पहिलं बक्षीस होतं. वा वा वा, क्या बात आहे. तर आता पुढील पुरस्कार देण्यासाठी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात एक सिनियर सुपरस्टार माणूस, विनोद खन्ना. चपळ घांजो. अरे विनोदी खन्ना वाटतोय. थोडं ना वेगळं व्हायला लागलंय तुमचं. ते शत्रुघ्न सिन्हा होतंय. तो मला मी काय सांगितलं विनोद खन्नाला बोलवायचं म्हणून? मी फक्त खन्ना ऐकलं होतं. तुला काय करायचं रे? 500 रुपये स्वतःच्या कपड्याने स्वतःच्या ट्रॅव्हलनी येतो इथं. हा कर, तुला काय जमते बाळा? शत्रुघ्न सिन्हा. बरं आता आपल्याकडं थोडं ऍडजस्टमेंट करा. आलेले सिनियर ऍक्टर शत्रुघ्न सिन्हा. अयो अच्छा, स्वागत करोगे? आओ. तर हे तुमचं स्वागत, सरांचं स्वागत. आता डायरेक्ट तुम्ही अवॉर्डच द्या, मला काय खरं दिसेना तुमचं. अब अवार्ड किसको दे रहा है? अब स्क्रिप्ट लेके पढ़ता. अब स्क्रिप्ट लगा. थांबा, तुम्ही लय मोठे स्क्रिप्ट असं नसतं, तुमचं कुठं पाठ आहे? बोले तो झकास. अरे आता अनिल कपूर होते थोडा. शत्रुघ्न सिन्हा ठाम राहा. आहे सर मी. कशी दाखवू बंद बघू. तर आता आपण देऊयात सर्वोत्कृष्ट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बहीण भाऊ. आणि
या पुरस्काराचे मानकरी आहेत अबे एवढा सिरियस पुरस्कार आहे का? अभिजित आणि शनाया. जबरदस्त. उत्कृष्ट भावंड. हा पुरस्कार घेण्यास आम्ही नकार देतो. घ्यावा लागेल. अहो नाही हो. एक मिनिट म्युझिक थांबव. थांब, देतो तुला पैसे. थांबव. हा पुरस्कार तुम्हाला घ्यावा लागेल कारण हा पुरस्कार स्पॉन्सर केलाय राधिका वहिनींनी. त्यांनी ह्या पुरस्काराचा खर्च केलाय पूर्ण. Yes, राधिका वहिनीकरसाठी टाळ्या. थांब रे. Sorry. काय दांडी आहे चालली मध्ये. मॅडम म्हणल्या हा पुरस्कार एकदा जर आमच्या नवऱ्याला द्या म्हणजे जे काही चाललंय ते बंधुल. तर हा पुरस्कार तुम्हाला विनंती करतो. Yes, तो पुरस्कार आण आभार. तुम्ही एका जागेवर उभं राहा. आभार. हा, जरा चपळा लांब गंजू, थांबा. चंपा. एक मिनिट थोडं लांब थांबा. कधी पण काय पण होऊ Yes. शकतं. हा. द्या त्यांना द्या. आओ अभिजित आलो पुरस्कार. मीठ द्या. मीठ द्या. मीठ द्या. याचं काय भरीत करू का आता मी घरी जाऊ? अरे काय तू येडा आहे का? नाही नाही शक्यच नाही. द्या आता ते. हाय तेवढा द्या. तुम्ही शनाय द्या. माग सरा. शनाय माग सरा. काय पण होऊ किती शकतं. वेळा सांगितलं तुम्हाला? हात कमी आलो जरा. हात कमी आलो. दरा दरा. दरा दरा. द्या त्यांना. पुरस्कार घ्या. अरे मला वाटलं आता नाही. शाबास, 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 शाबास. होय. थँक्यू. थँक्यू बच्चा. थँक्यू. थँक्यू. येस छान केलं तुम्ही. गॉगल नीट घाल पर्सनल आहे. तर आता पुढे आपण जाणार आहोत ओमकडे. तर ओम, तुमचं आयुष्यातलं पहिलं बक्षीस कोणतं? मी जॉब करत असताना एकांकिका स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदा भाग घेतला. तर तेव्हा माझी पहिलीच एकांकिका होती. त्या स्पर्धेत मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून अवॉर्ड मिळालं. वा वा.